रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करतो. पाठीमागच्या 3 दिवसापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या भव्य अशा सभागृहामध्ये आमचा योगशास्त्री विभाग, बृहन महाराष्ट्र योग परिषद, भारतीय ज्ञान परंपरा केंद्राद्वारा श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही 3 दिवसाची आपण परिषद या ठिकाणी घेत आहोत. आणि ह्या परिषदेला जमलेले सर्व साधक, मित्रपरिवार, बंधू आणि भगिनींनो, व्यासपीठावर आज जी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे ते प्रामुख्यानं आमचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉक्टर गजानन सानप सर. म्हणजे विद्यापीठाच्या बारीक सारीक गोष्टीत त्यांचं थोडं एक लक्ष असतं आणि ते योगामध्ये मी त्यांना म्हणायचं की तुम्ही योगा बार का आम्हाला हे करता. मग ते आमच्या नंतर लक्षात आलं की ते छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्सचे अध्यक्ष आहे. म्हणजे मला आनंद झाला उलट, कारण काय झालं की आम्ही थोडेसे योगामध्ये नेहमी आम्ही लक्ष देत असतो. आमच्या घरामध्ये योग साधक मॅडम आणि मी, आम्ही दोघंही योगाला चांगलं होऊन घेतलेलं आहे. आणि प्रामुख्यानं आमच्या प्रयत्नांतून डॉक्टर सतीश पाटील सर, जे एन्व्हायरमेंटल सायन्सचे विभाग प्रमुख आहेत, आणि मालवीय मिशन आपल्याकडे जे स्टाफ कॉलेज आहे त्याचे ते संचालक आहेत, आम्ही दोघांच्या वतीनं मी हा योग डिपार्टमेंट विद्यापीठात आपला सुरू व्हायला पाहिजे वगैरे चर्चा झाली. आणि 16-17ला आम्ही डायरेक्टर BCUD होतो. तर मी म्हटलं सर, एवढं आपण नॅशनल इंटरनॅशनल लेवलच्या सर्व चर्चा करतोय, परंतु आपल्या विद्यापीठामध्ये योग विभाग नाही, योग आपण सुरू करायला पाहिजे. पहिला योगाचा हा विषय मी MBAला डायरेक्टर असताना 2012-13 मध्ये योगाला आम्ही 2 क्रेडिटचा कोर्स त्यावेळेस त्या ठिकाणी सुरू केला, MBAला HR मध्ये, आणि सुरू झालं. मग सुरू झाल्यानंतर आम्हाला असं वाटलं की आपण विद्यापीठामध्ये एवढं सर्व करतोय, हे सर्व करत असताना बाकीच्या काही गोष्टी त्या ठिकाणी होत नाहीयेत. आणि मग सुरुवात केली. मग डॉक्टर जयंत बरीद असतील, चारुलता रोजेकर मॅडम असतील, इतर काही मंडळी एकत्र आम्ही त्यांची बैठक बोलवली आणि असा कोर्स आपल्याला सुरू करता येईल का, हे करता येईल का, ते करता येईल का, इनपुट आम्ही बऱ्यापैकी दिलं. एक कमिटी, समन्वय समिती आम्ही स्थापन केली, सिलेबस केला आणि 2016-17 मध्ये योग डिपार्टमेंट विद्यापीठात त्या ठिकाणी सुरू झालं. मग आता सुरुवातीला पहिलं विद्यार्थी मिळायला पाहिजेत. मग आमचे मित्रपरिवार राठी सरला म्हणलं, सर तुम्ही ऍडमिशन घ्या. आमच्या मॅडम त्यांनी ऍडमिशन घेतलं. आमचे बरेच प्राध्यापक मंडळीनं पहिल्या बॅचला ऍडमिशन त्या ठिकाणी घेतलं. मग आम्ही रेग्युलर जायला सुरुवात केलं. ते करता करता MA योगा सुरू झाला. 2 वर्ष चालू, नंतर 3ऱ्या वर्षी तर आम्हाला हे योगाचे विद्यार्थी या नाही, आमची संख्या वाढायला पाहिजे, 100च्या वर आमचे ऍडमिशन झाले. अशा पद्धतीने योग डिपार्टमेंट त्या ठिकाणी सुरू झालं. मला मनस्वी आनंद त्याच्यामध्ये येतोय. आणि डॉक्टर गजानन सानप यांनी म्हटल्याप्रमाणे की ज्यावेळेस चर्चा आमची 1-1.5 महिन्यापूर्वी सुरू झाली, मग कधी घ्यायचं, काय आमचं नॅब सुरू होणार होतं वगैरे, परंतु सानप सरांचा नाही सर आपल्याला हा कार्यक्रम घ्यायचा आहे. आणि आम्ही एक, जसं राठी सरांनी एक खंत व्यक्त केली, थोडं मार्केटिंगमध्ये आपण कमी पडलोय, परंतु मी ह्याला मार्केटिंग हा शब्द देऊ इच्छित नाही. वी डोंट वॉन्ट गो फॉर मार्केटिंग फॉर दिस टाईप ऑफ प्रोग्राम्स, जे आपल्या हेल्थसाठी, आपल्या आरोग्यासाठी एसेन्शियल आहे. फार मार्केटिंग याला करू नये, परंतु जनमानसातून या अभ्यासक्रमाकडे, या योगाकडे माणसानं पाहिला पाहिजे, त्याचा प्रसार चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. याच्यासाठी आपण चांगल्या पद्धतीने प्रयत्न केले पाहिजे. आणि याच्यात निश्चितच आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आहे, सानप सरांचे आम्ही नेहमी मागे लागणार आहोत. खरं तर स्ट्रेस बस्टरच्या माध्यमातून हे वर्ष आपल्यासाठी खरं म्हणजे फार चांगल्या पद्धतीचं वर्ष आहे. 2024 100 करोड आपल्याला विद्यापीठाला मिळाले. आपल्या विद्यापीठाचं A+ मानांकन त्या ठिकाणी नॅकच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं.
46व्या क्रमांकावर आपण NIRF रँकिंगमध्ये त्या ठिकाणी आलो. वेगवेगळ्या प्रकारचे कोर्स आम्ही त्या ठिकाणी सुरू केले आणि प्रामुख्यानं माझा स्वतःचा योगामध्ये इंटरेस्ट असल्यामुळे 4 क्रेडिटचा आणि 2 क्रेडिटचा असे 2 कोर्स आपण योगामध्ये केलेले आहेत. आणि आम्हाला ते सक्सेस करायचं म्हणण्यापेक्षा सर्वांनी घ्यायला ते कंपल्सरी करायचे. फक्त आम्हाला सुरुवातीला कंपल्सरी करायचं नव्हतं. आता आम्ही संदर्भ देऊ राठी सरांनी सांगितले कंपल्सरी करा. जूनपासून आम्ही हे करू. आणि कधी कधी गरज पडली तर एमशिवरचं नाव सांगू. एमशिवरनं सांगितलं आम्हाला तो कंपल्सरी करायचा जूनपासून आणि डेफिनेटली आम्ही ते करणार आहोत. आता मग हे सर्व करायचं म्हटल्यानंतर स्ट्रेस बस्टरला 11 करोडचं आपण त्या PM उषाच्या माध्यमातून जे आपल्याला ग्रँड मिळालं त्याच्या 11 करोडची त्याच्यामध्ये आपण प्रोजेक्ट त्या ठिकाणी केलेले आहे. म्हणजे स्ट्रेस बस्टरच्या माध्यमातून विद्यार्थी असेल, पालक असेल, प्राध्यापक असेल, शिक्षकेतर कर्मचारी असेल, इथला शहरात राहणारा नागरिक असेल, त्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या कोर्सला त्यांना प्रवेश घ्यावा आणि या माध्यमातून त्या ठिकाणी त्यांना काम करावं. निश्चितच डॉक्टर उत्तम काळवानी सर, डॉक्टर अरुण खोडसकर सर यांची आम्हाला त्या ठिकाणी मदत होणार आहे म्हणण्यापेक्षा आम्ही त्यांची 100% मदत घेणारच आहोत. आणि मग या ठिकाणी काम करत 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 मग असं वाटायला लागतं आपला जन्म होतो, फार त्याच्याकडे आपण येणं पाहत नाही. 20-25 वर्ष शिक्षण कंप्लीट होतं, नोकरीला लागतो, एन्जॉय करतो. 40, 42, 45 झालं, मान पाठ वगैरे सर्व व्हायला लागलं की मग आपलं वाटतं आपण काहीतरी करायला पाहिजे. म्हणजे आमचंही तसंच झालं समजा. आणि मग माणूस म्हणतो की अरे नाही 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 नाही. त्या ठिकाणी मग ध्यान मुद्रा, मग ध्यान मुद्रा असं का असं काय लगेच मग चर्चा सुरू झाली. ध्यान मुद्रा अशीच पाहिजे. मग ध्यान मुद्रा करायला सुरुवात त्या ठिकाणी केली. आणि मग आम्हाला असं वाटायला लागलं की बाबा कशासाठी ध्यान मुद्रा करायची, एवढं स्ट्रेसचं काम आपण करतोय, हे करतोय, ते करतोय, ते करतोय. आपल्याला शांतता असणं तर गरजेचं आहे. म्हणजे जसं वाल्मिक ऋषीनं, म्हणजे माझं नाव वाल्मिक ऋषीनं जसं बसल्या बसल्या मरा 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 म्हटले, शब्द कसा झाला, राम 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 त्या ठिकाणी शब्द झाला. म्हणजे माणूस ध्यान साधनेमध्ये असताना, शांत चित्तेने असताना ज्या काही गोष्टी होतात त्या इतर याच्यामध्ये त्या गोष्टी होत नाही. आणि म्हणून हे सर्व पुढे आले असताना कुठेतरी बॉडी मागं पुढं करायला लागली, हात दुखायला लागला, पाय दुखायला लागला, मान दुखायला लागली, पाठ असं काय व्हायला लागलं. मग आम्हाला वाटतं नाही नाही आपण सूर्यनमस्कार करायलाच पाहिजे. मग ते राठी सर आम्हाला कधी काही सांगायचे, मी आज 50 केले, मी 100 केले. मी म्हणलं एवढं नका सांगू, 50-100 वेळेस आम्हाला दुसऱ्या दिवशी उठताच येणार नाही. आणि मग सूर्यनमस्काराकडं ते हे करायला लागलो. परंतु शांत आणखी राहणं, कॉन्सन्ट्रेशन करणं, त्याच्यासाठी शीर्षासन आम्हाला किती महत्वाचं आहे हे 2 दिवसापासून त्याची तुम्ही निश्चितच त्या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी करत असाल. एवढं काम करत असताना आम्ही काय म्हणतो की स्वास्थ्य माणसाचं चांगलं राहायला पाहिजे, माणसाची मानसिकता चांगली राहायला पाहिजे. म्हणजे आम्ही म्हणतो की व्यवस्थापनामध्ये माणसाला जर चांगल्या पद्धतीनं सक्सेस व्हायचं असेल तर माणसाकडे 4 क्वालिटी असणं गरजेचं आहे. एक शारीरिक गुण, दुसरे बौद्धिक गुण, तिसरे मानसिक गुण आणि चौथा सामाजिक गुण. हे 4 गुण माणसाकडे असणं गरजेचं आहे. आणि मग शांत राहणे, मानसिक संतुलन चांगलं आपल्याला हे करायचं असलं ताडासन आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करावं लागेल. जर चांगल्या पद्धतीने ताडासन जर केलं तर आपल्याला ही मानसिक संतुलन, मानसिक क्वालिटी चांगल्या पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी हे करता येईल. पाठ दुखायला लागली लगेच आपल्याला मकरासनाची आठवण येते, मग करायला लागतो आपण. पण अगोदरच सुरुवातीला आपण करायला सुरुवात जर त्या ठिकाणी केली तर त्या ठिकाणी पाठीचा त्रास आपल्याला निश्चितच त्या ठिकाणी कमी होईल. आणि मग मान इकडे तिकडं असं करायला लागलो की ते ब्रह्ममुद्रा लगेच आठवायला लागतं, नाही रे अरे आपण ते ब्रह्ममुद्रा आपण करणं गरजेचं आहे. आणि हे सर्व करत असताना मग आपण श्वासावर आपल्याला नियंत्रण असणं गरजेचं आहे. असं करून आपण अशा पद्धतीने करायचा प्रयत्न करतो. अनुलोम विलोम बरेच राव आमच्याकडून फार करून घ्यायचे आणि चारुलता मॅडम आमच्याकडून करून घ्यायच्या. आणि ते जर चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी आपण शांत चित्तानं जर त्या ठिकाणी केलं तर निश्चितच मन शांत होईल. आणि म्हणून मग कधी कधी आम्ही असं म्हणतो की आठवड्यातून 2 दिवस त्राटक करायचं, नंतर आठवड्यातून 1 दिवस करायला लागतो. आम्ही मेणबत्तीमध्ये लावायची, चौघांनी बाजूला राऊंड बसायचं आणि त्राटक करायचं. परंतु सर्वांना तुम्हाला माहिती आहे की एक 10-12-15 मिनिटाच्या पुढे जाऊ नये
असा एक त्याच्यातला तो भाग. आणि आम्ही त्राटक करायला त्या ठिकाणी सुरुवात त्या ठिकाणी केली. एकंदरीत हा जर सर्व याचा विचार जर आपण त्या ठिकाणी केला, कुठलीही गोष्ट असू द्या, घरातली गोष्ट असू द्या, आपल्या व्यवसायातली गोष्ट असू द्या, आपल्या नोकरीतली गोष्ट असू द्या, किंवा कुठलीही काम करण्याची गोष्ट असू द्या, प्रत्येक गोष्टीमध्ये जर मन शांत असेल तर ते काम चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून आपल्याला त्यासाठी योगा, प्राणायाम या गोष्टी त्या ठिकाणी आवश्यक आहेत. खरं म्हणजे आता पाटील सरांना या निमित्तानं आम्ही विनंती करणार आहोत की वर्षात आपले किमान 4 कॉन्फरन्स आपण घेऊयात. निधी वगैरे काय आपल्या सानप सर बरोबर आहे, त्याच्यामुळे निधीचा वगैरे आपण काय फार विचार करायची गरज नाही. माझं म्हणणं त्याच्यात असं आहे, आदरणीय ताई साहेब, का महिलांसाठी सेपरेट करायचं, आपण एकत्र का मिळून करायचं नको. तर आमच्या स्मिता दीक्षित मॅडम आहेत, तुम्ही ओळखत असाल एखाद्या वेळेस, त्या आम्हाला शिकवायच्या. आता तशा आमचे त्या स्टुडंट, परंतु सकाळी सकाळी बरीच सराकडे गेले की ते असं तसं शांत बोलायच्या वगैरे सर्व असं. मग त्यांचा विषय सुद्धा पीएचडीचा आम्ही योगाच्या रिलेटेडच आणला आणि तसं केलं. आपण म्हणताय तेही बरोबर आहे. 2 नाही, काही नाही मॅडम, खेदाची बाब काही नाही. सुरुवात आपली झालेली आहे. म्हणून मी पाठक सरांना नम्र निवेदन त्या ठिकाणी करतो, वर्षात आपण 4 अशा प्रकारच्या परिषदा घेऊ. आणि त्या परिषदा घेत असताना निश्चितच 1 किंवा 2, जशा ताई आता म्हटल्या की आपण निश्चितच 1 किंवा 2 परिषदा म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं शिबिर लहान मुलांसाठी, महिलांसाठी असं आपण निश्चितच त्या ठिकाणी करूया, 100% करूयात आपण. आम्हाला स्वतःला त्याच्यामध्ये आवड आहे. माननीय आमचे कुलगुरू महोदय प्रोफेसर विजय फुलारे सर, त्यांची सुद्धा हा योगा नॅशनल याच्यावर गेला पाहिजे, इंटरनॅशनल सुद्धा या विद्यापीठाला मानांकन या योगाच्या बाबतीत मिळायला पाहिजे, असं त्यांचा सुद्धा त्याच्याकडे प्रयत्न आहे. आणि प्रामुख्याने आमचे एमसी मेंबर डॉक्टर गजानन सानप सर हे तर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याकडे तर जबाबदारी आहेच. परंतु हे सर्व आपण करत असताना आपलं अन्न, आपण जे जेवण करतो ते व्यवस्थित पाळणे. अहो सकाळी 4:30ला आम्हाला कारण नसताना उडावं लागतं. आमचे शेजारी समोर बसले, ते बासरी वाजवतात, ते प्राध्यापक ठोके सर. आता खरं म्हणजे आम्हाला 5:30ला उठावं लागतं, पण ते 4:15 4:30ला त्यांची बासरी सुरू होती. मग आम्हाला इच्छा नसतात, अरे ठोके सर, मग आम्ही लगेच उठतो. आणि मग आम्ही फ्रेश होऊन वगैरे आम्ही 5:30 पावणे 6 घरी 1 तास आम्ही योगा करतोच. आणि या पद्धतीनं आपलं शरीरशास्त्र चांगल्या पद्धतीनं अभ्यासून आपल्याला पुढे त्या ठिकाणी जर जायचं असेल तर योगाशिवाय पर्याय नाही. मन शांत ठेवून एखाद्या कामामध्ये आपल्याला सक्सेस मिळवायचा असेल, निपुणता आणायची त्या ठिकाणी असेल, तर हे प्राणायामची आपल्याला त्या ठिकाणी निश्चितच आवश्यक गरज त्या ठिकाणी आहे. आणि योगाचा आहार, योग साधकाचा आहार कशा पद्धती असतो त्याची आपल्याला पूर्ण कल्पना त्या ठिकाणी आहे. खरं म्हणजे पहिल्या दिवशी मला परवा येता आलं, खरं म्हणजे काल मला दिवसभर अटेंड करायचं होतं, परंतु सिनेटच्या बैठका, बाकीच्या बैठका त्याच्यामुळे येता आलं नाही. तरी परंतु मला असं वाटतंय की सानप सर, आपण सर्व मंडळी आपण वर्षात किमान 3 ते 4 महिन्याला 1 परिषद आपण घेऊयात आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊयात. आणि आपलं हे योगाचं सेंटर स्ट्रेस बस्टरच्या माध्यमातून योगा डिपार्टमेंटला स्ट्रेंथन करण्याचा विद्यापीठ निश्चितच त्या ठिकाणी प्रयत्न करते. परंतु सर, आपण श्रीपाद नाईक साहेबांना तुमच्या प्रयत्नामुळे आपण उद्घाटनाला आणलं होतं बघा 2016-17ला. योगा डिपार्टमेंटचं उद्घाटन फार मोठं केलं होतं आपण. श्रीपाद नाईक साहेब आले होते, त्यांना सुद्धा त्यावेळेस हे केलं होतं की एक प्रस्ताव आपण केंद्रीय मंत्रालयात त्या ठिकाणी देऊयात. मी स्वतः इंटरेस्ट घेऊन तो प्रस्ताव सुद्धा त्या ठिकाणी पाठवलेला आहे. परंतु या प्रस्तावाचा थोडा फॉलोअप थोडासा आमच्याकडून कमी पडला असेल किंवा असे ऍक्टिव्ह मेंबर आमच्याबरोबर नव्हते, त्याच्यामुळे तो फॉलोअप थोडा बाकूड झाला असेल. तर सेंट्रल गव्हर्नमेंटला सुद्धा तो दिलेला प्रस्ताव आणखी आपण डबल हे करून त्या पद्धतीने करूयात. निश्चितच हा योगशास्त्र विभाग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन या विद्यापीठाची ओळख आणखी त्या निमित्तानं चांगल्या पद्धतीनं होईल. येणारा पुढचा ग्रेड आपला A++ असेल, त्याच्याही पुढे आपण जाऊ, अशा प्रकारची अपेक्षा या निमित्तानं या ठिकाणी व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.
धन्यवाद सर. अतिशय मोलाचे मार्गदर्शन सरांनी केले आणि योगायोगाने असं म्हणायला काही हरकत नाही की योगाला आता चांगले दिवस आले.